हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे यूट्यूबर आहे त्या यूट्यूबरचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर का वाढत नाहीये. तर तुमचे सबस्क्रायबर आणि व्ह्यूजचे हे दोन्ही बटन काय झालेले आहे, बंद आहे. ती सेटिंग काय केलेली नाही, तुम्ही ऑन केलेली नाहीये. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच शेअर करणार आहे की नक्की हे व्ह्यूज आणि सबस्क्रायबरचे बटन योग्य पद्धतीने कसे ऑन करायचे किंवा त्यासोबत ज्या महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत, ज्या हिडन सेटिंग आहे की ज्या वायटी स्टुडिओमध्ये तुम्हाला कोणालाही माहीत नाही, तर त्या सेटिंग मी काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करणार आहे. आता भरपूर नवीन युट्यूबर आहे माझ्या चॅनलवरती लाईव्ह करताना मला कमेंट करत असता की आमचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढत नाहीये किंवा डाऊन होत चाललेले आहे. तर आता तुम्ही बघू शकता की मी खूप सारे चॅनल आज काय केलेले चेक केलेले. तर मला ह्या चॅनलचे सगळ्यांचे हेच प्रॉब्लेम जाणवले की त्यांनी जे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्सचे जे बटन आहे ते काय केलेले आहे, बंद केलेले आहे. कुठेही त्यांनी ऑन केलेले नाहीये. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, आजचा व्हिडिओ हा स्पेशली घेऊन आलेले आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण एक जरी स्टेप तुम्ही मिस केली तर काय होतं, ज्या महत्त्वाच्या सेटिंग असतात त्या सेटिंग काय होतात, राहून जातात आणि तुमचा चॅनल किंवा तुमचे व्हिडिओ कुठेही व्हायरल व्हायला तयार नसता किंवा चॅनल हा ग्रो व्हायला तयार नसतो. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायचे आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी माझं काय केलेलं आहे, वायटी स्टुडिओ हे ओपन केलेलं आहे. आता वायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला जे माझ्यावरती टोटल सबस्क्रायबर आहे ते सबस्क्रायबर काय होत आहे, शो होत आहे. त्यानंतर तुम्हाला चॅनल एनालिटिक्स दिसतं, जे मी काय केलेलं आहे, हिडन केलेलं आहे. तुम्हाला तिथं तुमचे व्ह्यूज, वॉच टाइम, सबस्क्रायबर आणि एस्टिमेटेड रेव्हेन्यू म्हणजे तुमचा किती रेव्हेन्यू तयार झालेला आहे जर चॅनल मॉनिटाईज असेल तर. तर काय होतं, ह्या गोष्टी दिसतात. पण या गोष्टी मी तुम्हाला आधी म्हणजे ज्या सेटिंग्स आहेत त्या सेटिंगच्या आधी ह्या थोडक्यात सांगून देते, कारण भरपूर जे युट्यूबर आहे त्यांचं हे कन्फ्युजन असतं. तर जे 28 दिवसाचा डाटा आहे, म्हणजे आता जे लेटेस्ट 28 दिवस आहे, फक्त त्या 28 दिवसाचा डाटा काय केला जातो, इथं शो केला जातो. जे मागचे दिवस असतात त्या मागच्या दिवसांचा काय केला जातो, जसे जसे तुमचे पुढे दिवस ऍड होत चालतात तसं तसं मागचा दिवस काय होतो, वजा होत चालतो इथून. त्यामुळे काय होतं, जर तुमचे ह्या महिन्यात किंवा आता जसं तुम्ही व्हिडिओ अपलोड करत आहात, जर व्हिडिओला कमी व्ह्यूज आले, त्या व्हिडिओ थ्रू कमी सबस्क्रायबर मिळाले, तर काय होतं, इथं हा आकडा कमी होत चालतो. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही की माझे व्ह्यूज डाऊन होत चाललेले आहे, माझे सबस्क्रायबर डाऊन होत आहे, माझा वॉच टाइम डाऊन होत आहे. कुठेही कमी होत नाही किंवा डाऊन होत नाही. तो फक्त काय होत असतो, 28 दिवसाचा अपडेट होत असतो. त्यामुळे तुम्हाला काय होतं, कधी जर तुमच्या व्हिडिओला व्हायरल झाला नाही, तुमच्या व्हिडिओवरून जास्ती व्ह्यूज मिळाले नाही, सबस्क्रायबर मिळाले नाही, तर काय होतं, इथे तो आकडा काय होतं, कमी होतो. तर त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. तर बघा आता जे तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी किंवा तुमचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल काय असतो, तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. तर त्यासाठी ज्या दोन महत्त्वाच्या सेटिंग आहे त्या सेटिंग मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबत काही हिडन सेटिंग आहे, तर त्या हिडन सेटिंग कशा करायच्या ते वन बाय वन बघा. वरती तुमचं एक प्रोफाईल पिक दिसत आहे, त्या प्रोफाईल पिक वरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल पिक वरती क्लिक केल्यानंतर बघा वरती सिम्पली तुमचं चॅनलचं नाव दिसत आहे. त्या चॅनलच्या नावासमोर एक पेन आयकॉन दिसत आहे. त्या पेन आयकॉन वरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला व्यवस्थित सेटिंग बघायची आहे, मी ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने, ठीक आहे. तर बघा आता पेनचा आयकॉन ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा हँडल, डिस्क्रिप्शन, तुमच्या लिंक, इंस्टाग्राम, टेलिग्रामच्या लिंक. आता जर सपोज तुम्ही इंस्टाग्राम, टेलिग्राम वापरत असाल तर त्या काय करायच्या आहे, तुम्हाला बघा इथं जो पेनचा आयकॉन दिसत आहे त्या पेनच्या आयकॉनवरती क्लिक करून खाली तुम्हाला प्लस ऍडचा आयकॉन येत आहे. त्या प्लस ऍडच्या आयकॉनवरती केल्यानंतर बघा तुम्हाला ऍड लिंक मध्ये टायटल येत आहे. मग आता तुमचं इंस्टाग्राम असेल तर इथं टायटलमध्ये काय टाकायचं आहे, तुम्हाला इंस्टाग्राम टाकायचं आहे. त्यानंतर ऍड URL. मग तुम्हाला जी तुमची इंस्टाग्रामची लिंक आहे ती इंस्टाग्रामची लिंक काय करायची आहे, इथं तुम्हाला टॅप करून पेस्ट करायची आहे आणि डन करायचं आहे. काय होणार आहे, तुमचं जे इंस्टाग्राम आहे किंवा तुमचं टेलिग्राम असेल या पद्धतीने किंवा तुमचं फेसबुक असेल, सगळं काय होईल तुमच्या युट्यूबला ह्या पद्धतीने काय होतील, त्या लिंक म्हणजे कनेक्ट होतील. त्यामुळे काय होईल, ऑडियन्सला तुमचं इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक शोधण्यासाठी काय होईल, जास्तीत जास्त मदत होईल, ठीक आहे. तर ही सेटिंग तुम्हाला फक्त मी एक नवीन युट्यूबर आहे महत्वाची म्हणून सांगितली, ठीक आहे. पण जी आपली महत्वाची सेटिंग आहे ही आपले व्ह्यूज आणि सबस्क्रायबर कसे वाढले पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बघा जो होम टॅब दिसत आहे. आता सगळ्यात महत्वाची सेटिंग होम टॅब. आपण जनरली वायटी स्टुडिओ वापरतो, पण ह्या टॅबवरती आपण कधी जात नाही आणि गेलो तरी ज्या हिडन सेटिंग असतात त्या कधी आपण बघत नाही. तर सगळ्यात महत्वाची सेटिंग आहे होम टॅब. बघा आता यांनी स्वतः सांगितलेलं आहे, शो युअर चॅनल होम टॅब टू हायलाइट अँड शोकेस कंटेंट फॉर युअर ऑडियन्स. आता ही सेटिंग जी आहे जर तुमची बंद असेल तर तुम्हाला आधीच ऑन करायची आहे. आता ऑन का करायची आहे बघा,
जेव्हा काय करतो एखादा नवीन युट्यूबर असतो किंवा तुमचे व्हिडिओ बघणारा असतो, म्हणजे सपोज तुमचा सबस्क्रायबर असेल तर ठीक आहे, पण सबस्क्रायबर नसेल पण तो काय करत असेल, आता सपोज तुमचा कुकिंग चॅनल असेल, मग तो काय काय करत असेल, कुकिंग रिलेटेड व्हिडिओ बघत असेल त्याच्या मोबाईलवरती. मग काय होईल, ज्यावेळेस तुम्ही हा ऑप्शन ऑन कराल, जरी त्याने तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, पण ज्यावेळेस तो युट्यूब ओपन करेल, युट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला माहित आहे होम टॅब बघा कशी पद्धतीने काय करतो आपण ओपन करतो. तर जी युट्यूबची होम टॅब असते, त्या होम टॅबमध्ये काय असतं बघा, तुमचा व्हिडिओ काय केला जातो, तिथे शो केला जातो. आता एखाद्या ऑडियन्सने युट्यूब ओपन केलं, युट्यूब ओपन केल्यानंतर जर तुम्ही कुकिंगचा व्हिडिओ बनवला, सपोज पावभाजीचा, आणि त्याचा इंटरेस्ट काय असतो कुकिंग व्हिडिओमध्ये, जर तो युट्यूब ओपन केल्यानंतर होम टॅबला जर तुमचा व्हिडिओ काय केला गेला, त्याला सजेस्ट केला गेला, जर तुमचं इम्प्रेशन जे म्हणजे युट्यूबचं थंबनेल आहे ते जर एकदम त्याला म्हणजे नाही का असं अट्रॅक्ट करून घेणारा असेल, तो फायनल 101% काय करेल, तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करा. मग हा होम टॅब इतका महत्वाचा आहे तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी किंवा तुमचे व्हिडिओचे जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येण्यासाठी. आता हा व्हिडिओ जो किंवा हा ऑप्शन जो आहे, हा जर बंद असेल तर समजून जा की तुमचा व्हिडिओ हा काय केला जाणार नाही. जे युट्यूबर आहे म्हणजे तुमचे सबस्क्रायबर असो किंवा जे तुमचे सबस्क्राईब केलेले नाही ज्यांनी तुमच्या चॅनलला, त्यांना कोणालाही केलं जाणार नाही. तुमच्या होम टॅबमध्ये तुमचा व्हिडिओ हा काय केला जाणार नाही, शो केला जाणार नाही किंवा दाखवला जाणार नाही किंवा सजेस्ट केला जाणार नाही. मग त्यामुळे काय होतं, कुठेतरी आपल्या व्हिडिओचे इम्प्रेशन किंवा आपला व्हिडिओ काय होत नाही, जास्तीत जास्त व्हायरल होत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आजपासूनच ही होम टॅब काय करायची आहे, ओपन करायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला फॉर यू दिलेला आहे. आता फॉर यू मध्ये युट्यूब रिकमेंड्स युअर कंटेंट बेस्ड ऑन युअर इंटरेस्ट. आता बघा युट्यूब रिकमेंड, जोपर्यंत हा ऑप्शन तुम्ही ऑन करत नाही तोपर्यंत युट्यूब काय करणार नाही, तुमचे जे व्हिडिओ असतील, तुम्ही शॉर्ट बनवा, लाईव्ह बनवा, लॉंग व्हिडिओ बनवा, कोणताही व्हिडिओ काय करणार नाही, युट्यूब त्यांना सजेस्ट करणार नाही, रिकमेंड करणार नाही. बघा युट्यूब रिकमेंड्स युअर कंटेंट बेस्ड ऑन युअर इंटरेस्ट. आता मी जे आधी सांगितलं तुम्हाला, पण आता ही होम टॅबला नाहीये. बघा सपोज एखाद्या वेळेस मी काय करते, युट्यूब ओपन केलं, युट्यूब ओपन केल्यानंतर काय करते मी, सपोज मला आज आहे ना काय बनवायची आहे, पुरणपोळी बनवायची आहे, आज होळी आहे, होळीची मला पुरणपोळी बनवायची आहे. मग पुरणपोळीची मी काय केली, रेसिपी सर्च केली. आता रेसिपी सर्च केल्यानंतर मी सपोज काय करणार आहे बघा, त्याच्यासोबत तो कट बनवता, तो कट बनवण्यासाठी मी काय करणार आहे, ॲज इट इज त्यानंतर काय करणार आहे, व्हिडिओ सर्च करणार आहे. पण ज्यावेळेस तुम्ही हा ऑप्शन ऑन ठेवाल त्यावेळेस काय होणार आहे, एखाद्याने जर पुरणपोळीची व्हिडिओ बघितला तर काय केलं जाईल, सपोज तुम्ही कटचा व्हिडिओ बनवलेला असेल तुमच्या चॅनलवरती, तर ऑटोमॅटिक त्या व्हिडिओच्या खाली काय केले जातील, तुमचे व्हिडिओ त्या ऑडियन्सला काय केले जातील, जास्तीत जास्त हे सजेस्ट केले जातील किंवा जास्तीत जास्त रिकमेंड केले जातील. मग तुमचा व्हिडिओ युट्यूबकडून जोपर्यंत रिकमेंड केला जात नाही, म्हणजे जास्तीत जास्त लोकांच्या युट्यूबवरती पाठवला जात नाही किंवा ते जेव्हा सर्च करता एखाद्या गोष्टी, आता कटची आमटी आहे त्यांनी सर्च केलं, पण तिथं जर युट्यूबने तुमचा व्हिडिओ हा रिकमेंड केला नाही तोपर्यंत तुमचा व्हिडिओ काय होणार नाही, त्या ऑडियन्सला भेटणार नाही. ऑडियन्सला भेटला नाही म्हणजे तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज येणार नाही. जर व्ह्यूजच आले नाही तर तुमचे सबस्क्रायबर तर कुठेही वाढणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला फॉर यू आहे. आता बघा ती हिडन सेटिंग आहे, ज्या महत्वाच्या सेटिंग आहे. तर आता बघा तुम्हाला मोर सेटिंग, ब्ल्यू कलर मध्ये एक निळ्या कलर मध्ये मोर सेटिंग आयकॉन दिसत आहे. त्या मोर सेटिंग आयकॉन वरती क्लिक करायचं आहे. आता मोर सेटिंग आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे दिसत असेल कंटेंट टाईप, व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह स्ट्रीम. पण आता बघा तुम्ही जर लॉंग व्हिडिओ बनवत आहात आणि लॉंग व्हिडिओ मधला जर हा ऑप्शनच बंद असेल, ह्या पद्धतीने बंद असेल, किंवा तुम्ही शॉर्ट बनवत आहात, शॉर्ट बनवताना तुम्हाला सपोज हा ऑप्शन बंद असेल, आता तुम्ही लाईव्ह पण घेत असाल पण लाईव्ह घेताना हा ऑप्शन बंद असेल, तर तुम्ही लाईव्ह घेऊन फायदा नाहीये. कारण जर तुमचा तो ऑप्शनच बंद आहे तर तुमचा लाईव्ह तुम्ही कितीही छान बनवा, कितीही छान पद्धतीने घ्या. आता भरपूर सारे म्हणता की मॅडम माझ्या किंवा ताई माझ्या लाईव्ह वरती काय होत नाही, ऑडियन्सच जोडला जात नाही. मग ऑडियन्स का जोडला जात नाही, जर तुमचं जे लाईव्ह आहे ते लाईव्हचं बटन जर बंद असेल तर तुमचा जो लाईव्ह आहे त्या लाईव्हचं नोटिफिकेशन किंवा तुमचं जे लाईव्ह आहे ते जास्तीत जास्त ऑडियन्सला हे पाठवलंच जाणार नाही. त्यामुळे काय होतं, कुठेतरी तुमच्या लाईव्हला ऑडियन्स जॉईन होत नाही किंवा तुम्ही म्हणता माझ्या शॉर्टला फक्त 4 ते 5 व्ह्यूज येतात, 10 व्ह्यूज येतात. बस तुमची जर शॉर्टची सेटिंग बंद असेल तर तुमचा शॉर्ट पण काय होणार नाही, जास्तीत जास्त हा रिकमेंड केला जाणार नाही, म्हणजे रिकमेंड केलाच जाणार नाही जर हा ऑप्शन बंद असेल. आता हा ऑप्शन चालू बंद याचा अर्थ काय, युट्यूबवरती ज्यावेळेस तुम्ही हे 3 ऑप्शन चालू किंवा बंद करता, आता सपोज तुम्ही शॉर्ट बंद केलेला आहे, युट्यूबला काय वाटेल, हा जो चॅनल आहे हा चॅनल काय करत नाही, शॉर्ट बनवत नाही. मग जर शॉर्टच बनवत नाही तर शॉर्ट कशाला रिकमेंड करेल लोकांना. त्यानंतर जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम बंद ठेवलेला आहे, याचा अर्थ काय होतो, युट्यूब हा हे समजतो की हा चॅनलवरती काय केले जात नाही, लाईव्ह घेतले जात नाही. मग लाईव्ह काय केली जात नाही, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचे नोटिफिकेशन पण पाठवत नाही, जास्तीत जास्त लोकांना तो रिकमेंड पण करत नाही. त्यानंतर बघा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर व्हिडिओ म्हणजे लॉंग व्हिडिओ बनवत असाल किंवा शॉर्ट बनवत असाल किंवा लाईव्ह स्ट्रीम म्हणजे लाईव्ह घेत असाल, हे तिन्ही ऑप्शन तुम्हाला ऑन ठेवायचे आहे. तर त्यासाठी तुम्हाला ही महत्वाची सेटिंग करणं गरजेचं आहे.
त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आता. आता तुम्ही काय म्हणता, भरपूर सारे म्हणता, की माझा फक्त जो महत्त्वाचा म्हणजे आज मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओला व्ह्यूज येतात. पण माझे मागचे जे व्हिडिओ आहे ते पूर्णपणे काय होऊन जातात, त्याचे व्ह्यूज पूर्णपणे स्टॉप होऊन जातात. त्या व्हिडिओला व्ह्यूजच वाढत नाही. मग का वाढत नाही? तर त्यामागे महत्त्वाचं कारण बघा ह्या 2 सेटिंग. आता ऑल कंटेंट रिकमेंड. YouTube रेग्युलरली अपडेट्स फॉर यू सेक्शन विथ फ्रेश कंटेंट. आता YouTube काय करतो, जो फॉर यू सेक्शन आहे तुमच्या ऑडियन्ससाठी, तो काय करत असतो, रिकमेंड म्हणजे डेली काय करत असतो, फ्रेश करत असतो, फ्रेश कंटेंटवरती. म्हणजे आज तुम्ही एक व्हिडिओ बनवला, तर YouTube काय करणार आहे, तो फ्रेश व्हिडिओ काय करेल, त्याला म्हणजे तुमच्या ऑडियन्सला त्याची नोटिफिकेशन पाठवाल किंवा त्यांच्या होम टॅबवरती त्यांनी ज्यावेळेस YouTube ओपन केलं, त्या YouTubeवरती काय करेल, तुमचा व्हिडिओ हा सजेस्ट करेल किंवा ते एखाद्या तुमच्याच चॅनलबद्दल एखादा व्हिडिओ बघत असेल, तर त्यांना काय करेल, वन बाय वन जो तुम्ही नवीन व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ काय करेल, त्याला सजेस्ट करा. पण तुमच्या चॅनलमध्ये जर सगळेच व्हिडिओ म्हणजे तुम्ही 2 वर्ष झाले असतील, चॅनलला 3 वर्ष झाले असतील, पण हे सगळेच व्हिडिओ जर YouTubeने तुमच्या ऑडियन्सला काय करावे, सजेस्ट करावे. म्हणजे आता बघा एखादा व्हिडिओ आहे, सपोज तुम्ही काय बनवलेला आहे, अबॅकसचा एखादा क्लास घेत आहात. अबॅकसचा एक व्हिडिओ तुम्ही 3 वर्षापूर्वी काय केलेला होता, बनवलेला होता. म्हणजे मॅथमॅटिक्सचे जे ॲडिशन आहे, ते ॲडिशन कशी करावी, तुम्ही 3 वर्षापूर्वी बनवलेला होता. पण आता सपोज तुमच्या ऑडियन्सने ही काय केली, ही कन्सेप्ट सर्च केली. पण तुम्ही जनरली 3 वर्षानंतर तो व्हिडिओ बनवलेलाच नाहीये. तर काय होणार नाही? जर ही सेटिंग तुमची बंद असली, तर तो तुमचा 3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, तर तुमच्या ऑडियन्सला किंवा ज्यांनी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, त्यांना हा रिकमेंड केलाच जाणार नाही. मग जो तुमचा 3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ पण जो आहे, तो जर तुमच्या ऑडियन्सला हा काय केला जावा, सजेस्ट केला जावा किंवा रिकमेंड केला जावा, तर त्यासाठी तुम्हाला ऑन कंटेंट रिकमेंड हा ऑप्शन काय करायचा आहे, नेहमी ऑन ठेवायचा आहे. हा बंद करायचा नाही. त्यानंतर बघा आता रिसेंट कंटेंट ओनली. आता इथं बघा कंटेंट दॅट हॅव पोस्ट इन लास्ट 12 मंथ्स. म्हणजे तुम्ही मागच्या 12 महिन्यामध्ये जेवढे व्हिडिओ बनवलेले आहे, तेच व्हिडिओ काय केले जातील, तुमच्या ऑडियन्सला किंवा जे तुमचे चॅनलचे सबस्क्रायबर नाही आहे, त्यांना फक्त तुमचे जे 12 महिन्यातले व्हिडिओ आहेत, तेच व्हिडिओ काय केले जातील, सजेस्ट केले जातील किंवा रिकमेंड केले जातील. मागचे व्हिडिओ हे सजेस्ट केले जाणार नाही किंवा जो लेटेस्ट व्हिडिओ आहे, तोच फक्त काय केला जाईल, रिकमेंड केला जाईल किंवा सजेस्ट केला जाईल. मागचे व्हिडिओ काय होऊन जातात, त्याचे पूर्णपणे व्ह्यूज हे थांबून जातात. हे महत्त्वाचं कारण असतं, की ज्यावेळेस ही सेटिंग तुम्ही ऑन करता, त्यावेळेस काय होतं, तुमचं फक्त लेटेस्ट व्हिडिओ किंवा जो तुमचा रनिंग व्हिडिओ आहे, जो तुम्ही आतला जस्ट बनवलेला आहे, तो व्हिडिओ फक्त रिकमेंड केला जातो. मागच्या व्हिडिओचे व्ह्यूज हे थांबले जातात, कारण मागचा व्हिडिओ YouTube काय करत नाही, हा सजेस्ट करत नाही. त्यामुळे तुम्हाला रिसेंट कंटेंट ओनली हा ऑप्शन नेहमी बंद ठेवायचा आहे. तर ह्या पद्धतीने बघा, आता खाली दिलेलं आहे, द फॉर यू सेक्शन इज ओनली विजिबल टू युअर व्ह्युअर्स वेन यू हॅव मोर दॅन 10 अपलोड्स. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सेटिंग सांगितल्या, की तुमचा होम टॅबवरती म्हणजे ज्यावेळेस ऑडियन्स त्यांचं YouTube ओपन करेल, YouTube ओपन केल्यानंतर तुमचा व्हिडिओ त्यांना काय केला गेला पाहिजे, होम पेजवरती शो केला गेला पाहिजे किंवा तुमचे जे व्हिडिओज आहे, एखाद्या ऑडियन्सने तुमच्या व्हिडिओबद्दल काय केलं, सर्च केलं, तर त्याला तुमचा व्हिडिओ YouTubeने रिकमेंड करावा किंवा सजेस्ट करावा. त्यासाठी तुम्हाला तुमच्या YouTube चॅनलवरती कमीत कमी 10 अपलोड म्हणजे 10 व्हिडिओ हे अपलोड करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्या चॅनलवरती 10 व्हिडिओ अपलोड होतील, त्याच वेळेस काय होणार आहे, फॉर यू सेक्शन म्हणजेच होम टॅब आणि जे चॅनल व्हिडिओ रिकमेंड आहे, ते काय केलं जाईल, ऑडियन्सला हे रिकमेंड केलं जाईल किंवा सजेस्ट केलं जाईल. तर या पद्धतीने ज्या सेटिंग्स होत्या, त्या सेटिंग तुम्हाला आजच काय करायचं आहे, फॉलो करायचे आहे. जोपर्यंत तुम्ही ह्या सेटिंग करत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही तुमचे थंबनेल बनवा, टायटल बनवा, कितीही तगडा व्हिडिओ बनवा, तरी तुमचा व्हिडिओ हा कुठेही ऑडियन्सला जास्तीत जास्त रिकमेंड केला जाणार नाही किंवा त्याचे इम्प्रेशन हे पाठवले जाणार नाही. तर त्यासाठी जर तुम्हाला वाटत असेल तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल व्हावा, तुमचा चॅनल हा लवकरात लवकर ग्रो व्हावा, तुमचे सबस्क्रायबर, तुमचे व्ह्यूज हे म्हणजे भरभरून वाढावे, तर त्यासाठी तुम्हाला ह्या सेटिंग जर केलेल्या नसतील, तर ह्या सेटिंग काय करायच्या आहे, आजच चेक करायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस ह्या सेटिंग तुम्ही ऑन करा, नक्कीच तुमचे जे व्ह्यूज आहे, सबस्क्रायबर आहे किंवा तुमची जी लाईव्ह स्ट्रीम आहे, त्यामध्ये जास्तीत जास्त ऑडियन्स पण जोडले जातील. तुमचे व्ह्यूज, सबस्क्रायबर हे पण काय होतील, कुठेतरी जे थांबले होते ते वाढायला सुरुवात होईल. तर बघा, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर असंच मी काय करत असते, रेग्युलर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते चॅनलवरती, जे YouTube संबंधित नवनवीन अपडेट्स असतात, तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी ज्या नवनवीन ट्रिक्स असतात किंवा तुम्ही जे प्रश्न विचारता कमेंटमधून, त्या प्रश्नांचे उत्तर मी काय करत असते, त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. तर त्यासाठी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जो बेल आयकॉन आहे, तो बेल आयकॉन पण ऑन करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.